नमस्कार. आज आपल्या पूर्वरंग कार्यक्रमात सहभागी झालेत एक प्रतिभावंत कलाकार, जे रंगात दंग होऊन चित्राला जिवंत रूप देतात, जे कल्पनांना चित्रांनी सत्यात उतरवतात, ज्यांच्या ब्रशमधून नवीन कलाकृती जन्म पावते, ज्यांचं प्रत्येक चित्र आपल्याला क्षणभर त्या चित्राच्या मागच्या कल्पनेत घेऊन जातं, ज्यांनी राम जन्मभूमी अयोध्येत आपल्या कलेने रामलल्लांची सेवा केली आहे, जहांगीर आर्ट गॅलरी सारख्या कला दालनात ज्यांची चित्रे प्रदर्शने लागली आहेत, असे युवा चित्रकार शैलेश गुरव. प्रस्तुत अंतरंग आर्ट्स गोष्ट कलेची यामध्ये शैलेश गुरव यांची आज मुलाखत आहे. शैलेश गुरव, सर्वात महत्वाचा प्रश्न, कशा आहात? मस्त. तर आजचा जो आपला पॉडकास्ट होणार आहे त्याबद्दल थोडंसं मी सांगून ठेवतो की आपण याच्या कलेबद्दल म्हणजे चित्रकला असो किंवा म्युझिक आहे त्याबद्दल आपण काही डिस्कशन करणार आहोत. तर मला पहिला प्रश्न हे येतो की जसं आता बघितलं गेलं की डान्स आहे, म्युझिक्स आहे, आता व्हिडिओ एडिटिंग पण आहे, फोटोग्राफी पण आहे, चित्रकलाच का आपण चित्रकलाच का निवडली? कलेबद्दल बोलायचं झालं चित्रकला म्हणजे मी स्वतः चित्रकला निवडली का हा जर प्रश्न मला कोणी विचारला तर मी या गोष्टीचं हे उत्तर देतो की लहानपणापासून जे मला जे आवडत होतं ते मी माझ्या कुठल्या स्वरूपात मी ते टाकू शकतो, म्हणजे दाखवू शकतो, लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तर त्यासाठी मला एक वाटतं की मला आता जसं की फोटोग्राफर फोटो काढून दाखवतो, चित्रकार चित्र काढून दाखवतो, कवी आपलं म्हणजे प्रत्येक जण आपापल्या स्वरूपात चित्र दाखवतो. तसं मी माझ्या याच्यामध्ये मी चित्र निवडलं कारण मला त्याबद्दल आवड होती, मी चित्रकला हा सब्जेक्ट निवडला किंवा मी त्या गोष्टीत जास्त रमलो. असं म्हणजे जर आपण असं बघायला गेलं तर सुरुवात ही तुम्ही त्या कलेला चित्रकलाच ही की बाबा त्याच्याबद्दल जास्त माझं डिव्हिजन झालं लहानपणापासून. बेसिकली काय सांगू शकाल की सुरुवात कशी झाली की चित्रकलेची जी सुरुवात आहे तुमची ते बालपणापासून ते आज इथपर्यंत पोहोचलंय त्याच्याबद्दल? चित्र तर मी लहानपणापासून काढत होतो, म्हणजे मी जसं आपल्याला समजायला लागलं पाठीमागे आपण बुकच्या पाठीमागे जसं चित्र काढतो तसं आपण मी लहानपणापासून चित्र काढत होतो. म्हणजे जेव्हा मला एक असं टर्निंग पडला की हा मला ह्या फील्ड मध्ये काहीतरी करायचं असं, तर मग मी पहिलं मला तेव्हा एआयचं वगैरे अॅनिमेशनचं वगैरे क्रेज होतं असं, तर त्या गोष्टी पण करता मला चित्राची आवड निर्माण झाली होती पहिलीच. तर मी मध्ये मग काय अॅनिमेशन वगैरे ह्या गोष्टीवर करायला लागलो असं त्याच्याबद्दल. आता जसं तुम्ही बोलल्यात प्रमाणे की अॅनिमेशन पण होतं आणि मग तुम्ही भरपूर सारे आर्ट्स पण केलेले आहेत. ती जर कॉलेज टाइमामध्ये पण तुम्ही चित्रकला सुरुवात केलेली आणि जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे की हा प्रत्येक मुलगा जर बघायला गेले प्रत्येक व्यक्ती मुलगा असो किंवा मुलगी असो की पहिलं जे चित्र असेल ते काही पाठी रेखाटच असते की वहीच्या पाठीमागे येते, तर त्याच्या पाठीमागे जी कल्पना होती ना की नाही मला असं वाटतं की बाबा मला चित्रकलाच निवडायची आहे आणि मी त्याच्यामध्येच रमलो पाहिजे किंवा ते अट्रॅक्शन कधीपासून सुरू झालं? मी लहान असताना एक पहिलं मला जसं आठवतं मी लहान असताना म्हणजे सेकंड दुसरीला वगैरे असताना मी चित्र काढलं होतं. मला जे आठवतंय जसं बालपणी आपण जे चित्र काढतो असं म्हणजे झाड असू दे किंवा गाय असू दे, मुलं सगळे कसे करतात की डोंगर वगैरे काढतात असं, तर माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं थोडं असायचं की ते वेगळं करेन असं त्या ह्याच्यामध्ये. तर ते म्हणजे लाईव्ह चित्र करणं किंवा करणं असं, तर त्याच्यामुळे चित्राची आवड निर्माण झाली तो थोडं त्याच्यामुळे. आता जर असं बघायला गेलं की प्रत्येक कलाकाराला कोण ना कोणतरी एक मोटिवेशन असतो, बरोबर आहे की बाबा मी ह्याच्यापासून इन्स्पायर झालेलो आहे की ह्याच्यापासून मला प्रेरणा मिळालेली आहे. तसं तुमच्या कलेला किंवा तुमच्या चित्रकलेला तुम्हाला प्रेरणा कोणी दिली की बाबा हा हे मला सुरू केलं पाहिजे किंवा मला याच्यामध्ये अजून पुढे यायला, मी ह्या व्यक्तीला मी बघत आहे माझ्या आयुष्यात आणि ह्याच्यापासून मी इन्स्पायर होतो? चित्र मी लहानपणापासून करत होतो, पण जेव्हा आपण 10वी वगैरे जेव्हा माझी झाली होती त्याच्यानंतर मी जेव्हा आर्ट गॅलरीमध्ये 1-2दा गेलो असा, तर तेव्हा मी अशी काही चित्र बघितली होती जी मला खूप भावली होती अशी. त्यातले आता मी पराग बोलसे वगैरे यांचं मी चित्र जे आता तिने आर्टिस्ट आहेत त्यांचे मी चित्र काही बघितले होते. तेव्हा मला म्हणजे मी गॅलरीमधून निघतानाच मला असं वाटलं की मला काहीतरी ह्या फील्डमध्ये करायचं असं किंवा ह्या म्हणजे मला माझ्यामध्ये आर्ट आहे, मला जेवढं जसं कसं जेवढं आपल्याला लवकर समजतं की आपल्यामध्ये काहीतरी त्याला आहे तर तेवढं आपण लवकर सुरुवात करतो असं. तर त्याच प्रकारे मला जेव्हा मी गॅलरी बघितल्या, जेव्हा पेंटिंग बघितल्या, तेव्हा मला वाटलं की आपण ह्या फील्डमध्ये काही करू शकतो असं. तर मी थोडं त्या फील्डमध्ये थोडं रमत गेलो, नंतर पेंटिंग त्याप्रमाणे आपल्या चालू होतं. त्या जेव्हा तुम्ही रमत गेलात त्या टायमाला म्हणजे समजा जसं तुम्ही आता पराग राजे यांचं नाव घेतलेलं आहे किंवा जे काही आता जसं रिसेंटली आहेत आपले शशिकांत धोत्रे पण आहेत त्यांचं आहे, तर तुम्ही पुस्तकं काही रिफर केलेलीत का किंवा जसं तुम्ही जाऊन पेंटिंग आर्ट गॅलरीमध्ये बघितलं ओके, मग ती पेंटिंग काढण्याचा प्रयत्न केला का? ते म्हणजे ती पेंटिंग कशी कॉपी करता येईल किंवा ते पुस्तक काही किंवा किती कलाकारांचा तुमच्या त्या वेळेमध्ये संपर्क? बऱ्याच म्हणजे मी पोर्ट्रेट आता जसं की बोललो मी जसे पराग बोलच्या ज्या पोर्ट्रेट्स वगैरे होत्या त्या मी बऱ्याच पोर्ट्रेट्स करायचा प्रयत्न केला तेव्हा होता. म्हणजे आताही मी पोर्ट्रेट करतो चांगल्या प्रकारे, पण
तेव्हा मी खूप पोर्ट्रेट्स मला जास्त आवडायचं, म्हणजे वुमन फेस करणं ह्या गोष्टी थोडं, ज्या लोकांच्या थोडंसं म्हणजे फेसच्या वेगळ्या स्ट्रक्चर असतात त्या स्ट्रक्चर प्रमाणे काम करणं असं, तर ते मला थोडंसं जास्त भावायचं, तर मग त्याप्रमाणे मी काम करत होतो असं चित्रामध्ये. आता जसं कलाकाराचं एक असतं वैशिष्ट्य असतं की बाबा की बघायला गेलं की काही जण मूर्ती कलाकार मध्ये म्हणजे बघितलेलं आहे, मूर्ती कलाकार करतात, काही लोक वेगवेगळे आर्ट आहेत. तसं तुमचं कला वैशिष्ट्य कुठलं आहे की बाबा मी ह्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रोफेशनली मी हे माझं आर्ट आहे, आर्ट फॉर्म आहे की म्हणजे याच्यात, कारण पेंटिंग्स मध्ये खूप सारे प्रकार आहेत मी ऐकलेत, म्हणजे जसं काय मला एवढा नॉलेज नाहीये, म्हणजे ऑइल पेंटिंग मी ऐकले नाही, त्याच्यामध्ये पण प्रत्येक आर्टिस्टचं एक स्टाईल असते, प्रत्येक आर्टिस्ट एक सिग्नेचर असते प्रत्येक आर्टिस्ट की हे काम ह्या आर्टिस्टचं असं दिसतं म्हणजे असं. तर तशा प्रकारे आपण मी जसं माझं काम आहे, मला म्हणजे जसं जुन्या गोष्टी ज्या असतात आपल्या, जसं मी आता स्वतः कोकणातून असल्यामुळे मला त्या जुन्या गोष्टी जसं मी आता की म्हणजे नांगर झाला किंवा जातं झालं किंवा घंटा झाला, बेल झाल्या, त्या जुन्या गोष्टी ज्या दुर्मिळ होत चालल्या त्या गोष्टींना मला जास्त जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल, तर ते मी माझ्या चित्रामध्ये जास्तीत जास्त मांडण्याचा प्रयत्न करतो. पण ते मी माझ्या पद्धतीने कसं करता येईल, त्याला वेगळं कसं करता येईल काहीतरी, तर त्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करतो. जसं की मंदिर दाखवतो, तर मंदिराच्या पाठीमागे एक मंदिर पूर्ण पेड होतंय, त्याच्यामध्ये दिवा आहे, त्या दिव्याला कसं काय वेगळ्या प्रकारे दाखवता येईल, त्या गोष्टी मी माझ्या चित्रातून लोकांपर्यंत पोहोचवतो असं. एक म्हणजे मी रिसेंटली जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये गेलेलो आणि ना खूप जण म्हणजे त्यांचे काही पेंटिंग्स मला नाही कळत होत्या, 100% कळत नव्हत्या, आणि त्या पेंटिंग्स मध्ये ना काही लोक तत्क्षण लावून फक्त असे बघतच असतात की काय त्याच्यामध्ये दिसतं. तर मी एका व्यक्तीला विचारलं की बाबा की काय तू असं काय बघतो, तर तो बोलतो की प्रत्येक कलाकार, जसं तुम्ही आता मगाशी बोलत की एक स्टाईल असते जसं, तर त्या आर्टिस्ट जो कसा आहे तो त्याच्या पेंटिंग वरून त्याला कळतं की हा कलाकार कसा आहे, त्याचं आयुष्य किंवा त्याचं जी बघण्याचा दृष्टिकोन जगाकडे जो आहे तो कसा आहे तो ह्या पेंटिंग वरून कळतो. तर या गोष्टीला तुम्ही कसं एक्सप्लोर कराल की हे खरं आहे का, हे वाक्य तेवढं? हा, म्हणजे कसं आता आपण जेव्हा काम करतो पेंटिंग, जेव्हा आपण एखादं करतो तेव्हा शांतता असते, जेव्हा काय असतो आपलं कसं जे आपल्या मनामध्ये थॉट असतात ते आपल्या कलर मध्ये उतरतात. समजा आता मी एक कलर स्कीम करतोय, ते मला कुठेतरी आता काहीतरी एक चांगलं समुद्र आहे समोर आहे किंवा काही शांत वातावरण आहे, तर मला थोडं कलरचं म्हणजे कूल कलर असे थोडेसे शांत कलर्स असतात. जेव्हा आपण कुठेतरी राग असेल आपल्या मनामध्ये काहीतरी, जेव्हा आपण कलर करतोय मग थोडंसं आपण व्हायब्रेंट असतो आपण, मग आपले कलर पण तसेच व्हायब्रेंट येतात. असं आता एक्स्ट्रा वगैरे करताना आपल्याला तेच दिसतं, म्हणजे कलर मध्ये कलर बॅलन्सचा थोडासा एक हे असतं, ते कॉम्बिनेशन असतं किंवा काय, ते जसं माणूस असतो त्याचे तसेच रंग त्याच्यामध्ये उतरत जातात चित्रामध्ये, असं चित्राचं थोडंसं हे ते हा प्रत्येक चित्रकाराने त्याच्या परीने आपापली स्टाईल निर्माण केलेली असते. बरोबर बोललं. आता तुमच्याबद्दल थोडी आम्ही पण रिसर्च केलेली आहे की आता सध्याच आपलं बघितलं गेलं की राम मंदिर, त्याच्यामध्ये अवघ्या भारतभरावरून 21 कलाकार बोलवले गेले, म्हणजे भारताच्या प्रत्येक राज्यामधून. त्यातलं एक नाव म्हणजे शैलेश गोरे कोकणातलं. 20 वेगवेगळ्या प्रकारचे कलाकार, आणि त्यात तुम्हाला, त्याबद्दल काही आठवणी सांगू शकाल का आम्हाला? हो नक्कीच. ते पूर्ण आपलं राम मंदिर जेव्हा सोहळा होता आपला जेव्हा चित्राचा, तर त्यावेळी आपल्याला 21 आपल्या भारतातून जेव्हा सिलेक्ट केलं होतं सर्व, तर त्याच्यामध्ये कसं आपण म्हणजे पुरं ओव्हरऑल इंडियातून वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिस्ट त्याच्यामध्ये आले होते तिकडे. तर म्हणजे माझ्या कलेप्रमाणे मला तिकडे जायला मिळालं हेच माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट होती खरं तर, आणि ते खूप अविस्मरणीय क्षण होते माझ्या आयुष्यातले, कारण की एवढे सगळे आर्टिस्ट आले होते त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं. त्याच्यानंतर मग ज्या देवाने आपल्याला जी कला दिली आहे त्या देवासाठी आपल्याला ते म्हणजे त्यासाठी काम करायला मिळणं हेच खूप आपल्यासाठी प्रत्येक आर्टिस्टचं एक स्वप्न असतं की आपल्याला त्यासाठी करण्यासाठी मिळावं असं. तर त्या जसं बोलतो की ते मला वाटतं तुम्हाला आधी बोलवलं गेलं, नंतर नाही, म्हणजे मंदिर सुरू होण्याच्या आधी, कारण तेव्हा मला वाटतं स्थापनाची सुरुवात झालेली. ओके, सो त्या टायमाचं जी शांतता आणि त्या वेगवेगळ्या आर्टिस्ट बरोबर, तुम्ही कुठली पेंटिंग काढलेली त्या टायमाला? मी राम मंदिरच एक तसं थॉट घेऊन ते रामाचं वगैरे चित्र काढलं होतं बेल्स मध्ये, ज्या माझ्या स्टाईल मध्येच मी केलं होतं ते चित्र थोडं. आणि त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही संपर्कात जेव्हा आले त्याच्यात तुम्हाला म्हणजे असं पर्सनली मला या 20 जणांमध्ये भेटल्याच्या नंतर या व्यक्तीचा म्हणजे बोलतात ना की हा माझ्या व्यक्ती हा भावला, ह्याची पेंटिंग्स मला आवडली, असं कोण आहे का? हो, असे बरेच आर्टिस्ट होते तिकडे, खूप सिनियर आर्टिस्ट पण आले होते सर्व. त्यामुळे खूप म्हणजे प्रत्येक आर्टिस्टने आपापल्या फेस देण्याचा प्रयत्न केला होता तिथे. खूप म्हणजे आम्ही म्हणजे पूर्ण मंदिराचं ते उद्घाटन सोहळा होता तेव्हा पण आम्ही तिकडे उपस्थित होतो. सो खूप भारी होता तो क्षण, म्हणजे खूप आमच्यासाठी खूप प्रत्येकासाठी स्पेशल होता तो. आमच्यासाठी पण स्पेशल असणार, कारण महाराष्ट्रातून एक नाव गेलं त्याची म्हणजे मोठी गोष्टच आहे, त्याच्याबद्दल तर काहीच डाऊट नाहीये.
आजच्या कलाकाराच्या दुनियेमध्ये म्हणजे जी काही आपली आर्ट फॉर्म चालू आहे किंवा अशी काही जी कला चालू आहे, प्रत्येक कलाकाराचं एक असतं ना की तुम्ही जसं ना कॅनव्हास पर्यंत तुम्ही पोहोचलात किंवा ड्रॉइंग म्हणजे पेन्सिल पासून तो कॅनव्हासचा एक प्रवास तुम्ही आम्हाला सांगितलेला. सो जर एखाद्या कलाकाराला म्हणजे कॅनव्हास पर्यंत पोहोचायचं आहे किंवा त्याला त्या कलाकाराशी म्हणजे तिथपर्यंत ते गॅलरीज पर्यंत पोहोचायचं असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा की तुम्ही कसे गॅलरी पर्यंत पोहोचला? तर तुम्ही पण स्टार्टिंग वहीपासूनच केलेली. हो हो हो, ते प्रत्येक आर्टची सुरुवात तिकडूनच होते. म्हणजे पेन आणि पेन्सिल बरोबर बोललो आणि कागद म्हणजे सफेद कागद आणि पेन्सिलचा प्रवास ते ब्रशच्या स्ट्रोक पर्यंत. हो हो बरोबर, प्रत्येकाची सुरुवात तिकडे. पहिला आपण पेपरवरती करतो, नंतर हळूहळू कॅनव्हासवरती जातो. ते पण एक जर्नी असते पूर्ण अशी की कॅनव्हासवरती कसं आपण हे करतो. प्रत्येकाला वाटतं की अरे आज मी बुक वरती करतोय, पेपरवरती करतोय, की मला अरे कुठे आपण सरांना किंवा सिनियरला आपल्याला बघतो तर वाटतं की अरे आम्हाला पण कुठेतरी कॅनव्हासवरती काहीतरी करायचं आहे. त्या गोष्टी आपल्याला प्रत्येकाला वाटतात असं. मी पण आता म्हणजे जेव्हा माझी सुरुवात केली होती तेव्हा आपण नॉर्मल कॅनव्हास वगैरे आम्हाला प्रिंटवाले जे कॅनव्हास असतात ते आम्ही, आणि कॅनव्हास पण खूप महाग असं काही एवढे स्वस्त नाही तसं पण आहे. त्यावेळी म्हणजे तेवढे हे नव्हते असं. तर नंतर हळूहळू कॅनव्हासवरती आम्ही जेव्हा पोहोचतो तेव्हा थोडंसं वाटलं की हा आता थोडं काहीतरी प्रवासाला सुरुवात झाली आहे असं वाटायला लागलं कुठे. जसं आपण आजच्या काळामध्ये बघत आहोत की डिजिटल वर्ल्ड आता पूर्णपणे पोचलेलं आहे बरोबर. जसं AI आलेलं आहे, ChatGPT तुम्ही वापरलेलं पण असं. तर सध्याच्या काळामध्ये कळलं 2018 मध्ये त्याच MND बॉलनी म्हणून एक AI आहे, त्यांनी एक पेंटिंग कॅनव्हासवरती पोर्ट्रेट काढलेली होती जी ऑलमोस्ट 1.3 मिलियन्सला गेली. आणि त्याच्यानंतर अजून एक पेंटिंग काढली गेली जी 1.1 मिलियनला गेली. म्हणजे AIच्या माध्यमातून रोबोट आहे, त्याच्यात स्पेशली रोबोट यूज केला गेला. तर याच्यावरून असं म्हणजे कळतं का की AI हा पुढे जाऊन आर्टला संपवत चाललाय का किंवा मागे टाकत चाललाय का? नाही, बेसिकली कसं आहे, आर्ट जे व्हिज्युअल करतो आपण, म्हणजे समजा आता एखादं मी क्रिएटिव्ह काहीतरी बनवतोय, AI वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खूप छान आहेत, पुढे ग्रो करण्यासाठी खूप टेक्निकली गोष्टी खूप छान आहेत, ते सगळं ठीक आहे. पण आर्ट ते म्हणजे कसं आपण काहीतरी क्रिएट करतोय, काहीतरी वेगळं जे माझ्या थॉट आहेत ते माझ्या चित्रामध्ये मांडतोय. मशीन एखादं काय करतं, एखादं मशीन एक क्रिएट करून देतं आपल्याला काहीतरी, ते मशीन आपण त्यांना सांगणार ते आपल्याला क्रिएट करून देणार. पण आपण कसं, आता समजा मला कोणतरी काहीतरी कमिशन काही दिलंय कला, किंवा मी माझी कला माझ्या लोकांपर्यंत पोहोचवतोय, तर ते मी कशी पोहोचवू शकतो, ते माझ्या थॉटने पोहोचवतो मी. तर ते एक वेगळ्या प्रत्येकाच्या क्रिएटिव्हिटीने पोहोचवतो आपण. AI वगैरे ह्या टेक्नॉलॉजी गोष्टी या खूप छान आहेत, पुढे चालणार आहे सगळ्या, म्हणजे होणारच. पण आर्ट या गोष्टी थोडा म्हणजे आजरामर आहेत. जसं आता समजा बघायला गेलं की स्पेनची जर्नी असो, म्हणजे पिकासो आजही त्यांच्या पेंटिंग्स तेवढ्याच मागे पण आहे, तुम्ही ऐकलंच असेल, त्यांच्या पेंटिंग्स पण आहेत. मग AI त्यांना बीट करू शकतं का, म्हणजे त्यांना मागे टाकू शकतं का? तर त्यांनी ज्या क्रिएटिव्हिटीला कोणी काहीच हे करू म्हणजे कोणीच काय म्हणजे किती असो त्याला हे लिमिटेशन्स नाहीये. नाही, ते तर काय, कारण की प्रत्येकाचे एक आर्ट आहे. आता कसं ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या आपण AI मध्ये काय होतंय, जे क्रिएट होतंय फक्त आहे, म्हणजे असं म्हणजे काय जनरेट मशीन टेक्नॉलॉजी करून ते आपण क्रिएट करतो. पण एक ह्युमन बॉडीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण एखाद्या माणसाच्या स्वभावामध्ये ज्या गोष्टी आपण करतोय त्या एक वेगळ्या लेवलला आपल्याला घेऊन जातात असं आहे. कारण की त्या प्रत्येक आर्टिस्टने आपले थॉट, आता समजा गायतोंडेचा पेंटिंग आहे, जेव्हा बाकीच्या मोठ्या सिनियर आर्टिस्टच्या पेंटिंग होत्या, तर त्यांचा जो थॉट होता तो त्यांनी त्या चित्रामध्ये मांडला आहे. तर त्या गोष्टी असा कोणी क्रिएट किंवा असं करून ते होऊ शकत नाही. कारण जर बघायला गेलं तर प्रत्येक चित्रकला, जसं आपण मगाशी बोललेलो पण त्याच्याबद्दल, की चित्रकला जेव्हा एक आर्टिस्ट जेव्हा एक आर्ट रंगवतो त्याच्या मागे त्याचे इमोशन्स, त्याचं एक विजन असतं जगाकडे बघण्याचं, तो AI मध्ये नसेल मला असं वाटतं. स्पेशली की तो AI ते बघू नाही शकत. AI फक्त एक जनरेट केलेली एक माहिती आहे, भले त्याची कॉस्ट किती पण असेल, पण शेवटी कलाकार जो शेवटपर्यंत राहणार, म्हणजे कोणीतरी काही माणसाने टाकलंय, शेवटी किती काही असतं तरी पण गुगलला आपण काही सर्च केलं तरी पण ते कोणीतरी आधी अपडेट केलंय, त्याच्यानंतर ते आपल्याला दिसतं किंवा आपण बघू शकतो. असं ते एखाद्या माणसाने, आता एखादं पेंटिंग आपण करतोय तर ते कसं आहे, आर्टचं रिलेटेड जर पकडायला गेलं तर आपण कसं, आता एखाद्या गुगलवर आपण सर्च केलं तरच येणार आहे, बरोबर असं आहे. तर त्याप्रमाणे ते टेक्नॉलॉजीसाठी ते ओके आहे सगळं, पण क्रिएटिव्हिटीच्या बाबतीत आपल्याला आर्ट हे गरजेचंच आहे. आर्ट आहे तर सगळ्या गोष्टी. प्रत्येक कलाकाराची एक स्टाईल असते, जसं आपण मगाशी बोललो. काही एक रायटर्स आहेत, काही जण आहेत जे स्वतःला एका रूम मध्ये बंद करतात, रूम मध्ये बंद करून ते लिहित असतात. काही कलाकार कुठेतरी एक लांब डोंगराच्या पलीकडे किंवा गावातल्या अशा जागी जातात जिथे निसर्ग आणि शांतता असते, आणि तिथे ते स्वतःला ब्रेक करून तोडून ते चित्र काढणं किंवा म्युझिक असो, गाणं असो. तसं तुमचं काय आहे का की बाबा मला असा एक फेवरेट स्पॉट आहे किंवा मी स्वतःला असं
तयार केलंय की मला एक जागा आहे की जिथे मी करू हो हो, मी आता लॉकडाऊन मध्ये अनुभवलं ना. मी जेव्हा लॉकडाऊन चालू झालं तेव्हा मी पूर्ण 1.5 वर्ष गावी होतो. गावी असताना खूप सारे उपक्रम केलेत, काय म्हणजे पेंटिंग बऱ्याचशा स्केच केल्यात, गावातल्या लोकांचं लाईव्ह स्केच करणं. त्यानंतर मला क्ले मध्ये काही काम करता आलं, कारण की मुंबईच्या ठिकाणी आपल्याला तेवढी स्पेस नसते. मग आपण गावी त्याकडून मी मूर्ती बनवायचा प्रयत्न केला बरेचसे आहेत. त्याच्यानंतर मी म्हणजे बरेच गावाला राहून मी ते एक्सप्लोर केलंय सगळं आहे. मला म्हणजे मी स्वतः कोकणात वाढलं, त्याच्यामुळे मला जास्त करून मुंबईच्या इकडच्या यापेक्षा मला गावच्या ठिकाणी जास्त राहण्यात किंवा तिकडे जाऊन चित्र काढण्याची मजा आहे ना, ती मला तिकडेच अनुभवायला मिळते. असं तर माझं लेख हे आहे की मला इन फ्युचर तिकडे जाऊनच काम करायला आवडेल. म्हणजे तुमच्याकडे ती एक शांतता आहे की एक तो माइंड स्ट्रोक आहे की तुम्ही तिथे जाऊन थांबेल आणि बाबा तिथे चित्रकला काढ. बरोबर आहे. जर असं बघायला गेलं, जसं तुम्ही बोललेलं की तिकडचं तुमचं एक विशिष्ट की बाबा घंटा, की तुम्ही मगाशी बोललात की घंटा असो, तुम्ही एक विशिष्ट पर्टिक्युलर गोष्टींवरती फोकस करून तुम्ही ते काढायचा प्रयत्न करत असतात. त्याचं इन्स्पिरेशन तुम्हाला गावामधूनच मिळालेलं आहे. सो तुमचं शिक्षण पण मला वाटतं गावी आणि शहर असं बघूनच ह्याच्यामध्ये झालेलं आहे. तर आजच्या म्हणजे जे गावातले कलाकार त्यांच्याकडे सर किंवा तेवढं माध्यम नाहीये चित्रकलेचं तिथपर्यंत पोहोचणं, आणि शहरी आज एक सीबीसी बोर्ड असो किंवा शाळा कॉलेजेस असो मॉडर्न आलेलं आहे किंवा जास्त वेळ. सो याच्यातला फरक कुठेतरी जाणवतो का त्या कलेमध्ये? हो हो, नक्कीच नक्कीच. आता कलाकार बोलल्यावर समजा गावच्या ठिकाणी जेव्हा आपण म्हणजे बरेच असे लोक ज्यांना काहीतरी करायचं आहे, आर्ट फील्ड मध्ये करायचं आहे किंवा ह्या फील्ड मध्ये काहीतरी करायचं आहे, पण कसं होतं प्रत्येकाला मार्गदर्शन मिळतं असं नाही. तसं मलाही स्टार्टिंगला काही मार्गदर्शन नव्हतं. नंतर मला जे गुरु मिळाले, काही गोष्टी माझ्याकडून घडल्या, त्या मला पुढे जाण्यासाठी थोडासा मला पुश झाला. असं तसं प्रत्येकालाच काही मिळत नाही असं करायला. तर जे आपल्याला मिळालं ते आपण त्याचं आपण सोनं करणं आपल्या हातात असतं, असं आहे. तर असे बरेच कलाकार आहेत ज्यांना की त्याच्यामध्ये त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन नाही मिळत. म्हणजे समजा तो कलाकार महत्वाचा नाही, तर तुम्हाला कुठला तरी एक व्यक्ती किंवा गुरु तो महत्वाचा आहे की जो त्या आर्टला खेचू शकतो. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे मग भले तुम्ही गावात असाल किंवा शहरात असाल, कारण मला असं वाटतं की पोहोचवली की शहरात तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मिळतात आणि गावात ते तुम्हाला मिळत नाही. नाही मिळत म्हणून कदाचित एक कलाकार बाहेर निघतो. पण गावच्या ठिकाणी जे आपल्याला ऑब्झर्वला मिळतं ना, ज्या गोष्टी निसर्ग त्या म्हणजे मुंबईपेक्षा आपल्याला गावच्या ठिकाणी खूप साऱ्या अनुभवायला मिळतात. म्हणजे वेगवेगळ्या कलर असतात, म्हणजे लोकांचे पोशाख झाले किंवा त्यानंतर मग तिथला निसर्गरम्य आपला जो वातावरण असतं तो, आणि गावच्या ठिकाणी पावसात वाता गेला होती काय सुंदर असे तिकडे असतात. ते गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात तिथे. त्याच्यामुळे अजून कलेला अजून थोडासा एक हे मिळतं. ते तर आहे, ते तर आहे. आता तुम्ही मला सांगाल का की म्हणजे असं खूप वेळा ऐकलेलं पण आहे आणि तुमचं पण मी बघितलेलं पण आहे की तुमची जी आर्टची पेंटिंग्स आहे त्या जहांगीर आर्ट गॅलरी पर्यंत पोहोचलेली आहे, आणि कोणीतरी मोठ्या कलाकारांनी सांगितलेलं आहे की ते आर्ट गॅलरीमध्ये त्या 4 पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या नाहीयेत, म्हणजे अशा स्टेप्स नाहीत की तुम्ही जाऊन सहज चढून त्या आतमध्ये जाल. त्याचा काय स्ट्रगल तुम्ही सांगू शकाल? हो, आम्ही स्टार्टिंगला सुरुवातीला प्रत्येक जण ते आर्ट प्लाझा गॅलरी म्हणून जहांगीरच्या बाहेर तिकडे आहे, तिकडे आम्ही सुरुवातीला पेंटिंग लावायचं. म्हणजे सगळ्यात बरेच आर्टिस्ट मोठे सिनियर आर्टिस्टांनी पण लावलेत तिकडे आर्टिस्ट, पण सुरुवात प्रत्येक तिकडून होते. ते जहांगीरच्या ज्या 4 पायऱ्या आहेत तिकडे असं बोलतं की आता मला जेव्हा मी बाहेर पेंटिंग लावल्या होत्या तेव्हा मला वाटतं की आपण कधी आतमध्ये पेंटिंग लागणार. ते प्रत्येक आर्टिस्टचा एक ड्रीम असतं की जहांगीर किंवा मोठ्या आर्ट गॅलरीमध्ये, जसं की आता बाहेर आउट ऑफ आहेत किंवा आपल्या इंडियामध्ये बरेच मोठ्या मोठ्या गॅलरी आहेत, तिकडे आपलं पेंटिंग प्रदर्शित झाला पाहिजे. तर त्या म्हणजे अजून माझं तरी अजून जहांगीरला सोलोशी झाला नाही, तो माझं ते एक अजून एक ड्रीम आहे की मला हे स्वप्न आहे की मला ते पोचलं पाहिजे. नक्कीच ते मी पूर्ण करेन असं मला हो जाईल. तर आतापर्यंत किती आर्ट गॅलरी पर्यंत तुम्ही पोहोचला? हो, बरेच आर्ट गॅलरी मध्ये पोहोचला. काही नाव सांगू शकाल? बरेच आर्ट गॅलरी, जहांगीर झाल्या, त्यानंतर आपल्या म्हणजे नेहरू सेंटर वगैरे बऱ्याच गॅलरी पोहोचलेल्या आहेत. आणि कधी तुम्ही तुमच्या पेंटिंग्स डोनेशन म्हणून दिलेल्या आहेत का, की म्हणजे ही पेंटिंग्स मी काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक रक्कम आलेली आहे आणि त्याच्याबद्दल काही अनुभव असेल? हो, आम्ही कसं आता एक फाउंडेशन तर्फे जे शो असतात ते त्या लोकांना आपण म्हणजे आपण ज्या शो करतो तर ते लोक आपल्याकडून पेंटिंग लावतात, प्रेझेंट करतात. त्यांच्यामध्ये ते लोक आपण डोनेटसाठी त्यांना आपण हे करतो, पेंटिंग डिस्प्ले करतात ते लोक, म्हणजे काय सोल्ड होईल किंवा काय होतं ते लोक आपल्या हे करतात. असं त्या प्रकारे आम्ही आपल्याकडून जेवढं होऊ शकतं तेवढं आपण कलेच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत. म्हणजे ती एक
पैसा मलाच भेटावा असं नाहीये, नाही, असं त्याचा नाही. की बाबा चला ऍटलीस्ट समाजाला तरी थोडा उपयोग झाला पाहिजे. तर खरं खरं अतिशय उत्तम आहे. म्हणजे माझी कला कुठपर्यंत पोहोचली पाहिजे तर ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि गरजू लोकांपर्यंत की ज्यांना त्याच्यामुळे फायदा होईल. बरोबर, ज्यांना खरंच गरज आहे त्यांना आपल्याकडून काही करता येईल. माझ्या आर्टच्या माध्यमातून, बाकी तर आपण काही करू शकत नाही, पण आर्टच्या माध्यमातून काय करता येत असेल तर ते आम्ही माझ्या परीने मी प्रयत्न करतो. अजून जसं आता प्रत्येक कलाकाराला एक कला सादर करण्याची असते, जसं तुम्ही सांगा रंगमंच अवेलेबल आहे, प्रत्येक कला निवडायची आहे, तर त्याच्यासाठी थोडा स्ट्रगल आहे. याच्यामध्ये पोटा पाण्याचा एक प्रश्न येतो, पैसे. बरोबर आहे, पैशाचा म्हणजे सगळ्याचा सोंग करता येतो पण पैशाचा सोंग करता येत नाही. बरोबर आहे. तर तुम्ही तो म्हणजे ते पैसे कसे जनरेट केले किंवा तुम्ही कसं तिथपर्यंतचा तुमचा जो एक थोडाफार प्रवास होता, तुम्ही कसं ते जमा केले तिथपर्यंत पोहोचण्यासाठी? ओके, ना सुरुवातीला तर स्ट्रगल सगळ्या ह्याच्यामध्ये असतो. जेव्हा मी अॅनिमेशन मध्ये जॉब करत होतो तेव्हा मी जॉब सोडल्यानंतर मग बऱ्याच गोष्टी आल्या. म्हणजे मी लिटरली 6-7 वर्ष तर मी घरीच होतो. असं मी घरच्यांना सांगितलं होतं की माझ्या म्हणजे ऑफिस मध्ये बाहेर गेले यासाठी मी जॉब सोडून दिला, कारण मला जॉब करायचा नव्हता मुळात. त्यामुळे पण घरच्यांनी पण बोलले की अरे असं एवढा चांगला जॉब कसा का सोडतोस तू, असं. कारण की ते प्रत्येकाचं असतं की अरे घरच्यांचं कसं असतं की एक सेटल आहे, जॉब आहे, आपल्या मिडल क्लास लोकांचं हेच असतं की आपल्याला हे. पण मला काहीतरी आतून वेगळं होतं की मला काहीतरी आर्ट फील्ड मध्ये करायचं असं. तो मला त्या गोष्टी थोड्या भावत होत्या की अरे आपल्याला ह्या फील्ड मध्ये करायचं, आपण काय करतो जाऊ नये असं. मग ते थोडंसं मी 1 वर्ष तर मी जॉब सोडल्यानंतर काहीच करत नव्हतो, फक्त आर्ट गॅलरी फिरणं किंवा मग बाकीच्या गोष्टी इकडे तिकडे पेंटिंग बद्दल सर्च करणं किंवा आपल्याला काय नवीन शिकता येईल या गोष्टी. तेवढाच आहे की पैसा एक मॅटर करतो, पण त्याच्यापेक्षा तुम्ही बोला की कलेला जर तुम्ही जोपासून राहाल, म्हणजे कलेकडे तुम्ही जोपासून राहाल तर ती कदाचित तुम्हाला त्या मार्गावरती पोहोचून जिथे तुमचा पैसाही बनवू शकेल. बरोबर आहे. अजून एक गोष्ट कळली की तुमची की तुम्ही अंतरंग आर्ट अकॅडमी उघडलेली आहे. त्याच्या पाठीमागचं सांगू शकाल काही आठवणी? हो नक्कीच, कारण की जे आपले आता म्हणजे जसं मी आता सुरुवातीला जसं बोललो की प्रत्येकाला एक गायडन्सची गरज असते. बरोबर. तसंच आता नवीन जे शिकणारे होतकरू जे आहेत त्यांना खरंच गरज आहे शिकण्यासाठी किंवा म्हणजे मार्गदर्शनाची, त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा आमचा एक छोटासा हेतू आहे. त्याच्यामध्ये काहीच आपल्याला काही मानधन किंवा अशा गोष्टी काहीच हे नसतं आपलं. म्हणजे आपण जेव्हा लोकांना करतो शुल्क आपण नॉर्मल फी वगैरे आपण घेऊन आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करतो असं. म्हणजे ज्याच्याकडून मुलांना अजून थोडंसं त्या फील्डमध्ये समजू देत. म्हणजे आता ऍक्च्युली कसं असतं, पॅरेंट्स लोकांना किंवा काय असतं आपल्या आजूबाजूच्या लोकांना काय वाटतं की कला आर्ट आहे, चित्र काढून काय कोणाचं, असं नाही आहे. कारण की आर्ट फील्डमध्ये पण बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत. पण आपण आपल्या लोकांची मेंटॅलिटी बनली आहे की नाही फक्त चित्र काढून काय होत नसतं. बरोबर, असं नाही. तर त्या लोकांना ते समजलं पाहिजे की आपण चित्रामधून पण खूप साऱ्या गोष्टी करू शकतो किंवा फुल टाइम आपण एक चित्रकार म्हणून आयुष्य आपण जगू शकतो. ह्या गोष्टी समजण्यासाठी आपण थोडंसं एक लोकांना म्हणजे मुलांना मार्गदर्शन होऊ दे त्यासाठी आपण एक प्लॅटफॉर्म तयार केला असं. जसं तुम्ही सांगितलेलं की गावाच्या म्हणजे कोविडच्या टायमाला तुम्ही काहीतरी 1.5 वर्ष 1.5 वर्ष तुम्ही गावी होतात आणि त्याच्यात तुम्ही फक्त पेंटिंग नाही तर क्ले पेंटिंग्स पण केलेले. तर आताच जसं डिबेटिंग चालू आहे सध्या की गणपती आर्ट्स मध्ये की एक तर प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती किंवा शाळूची मूर्ती, तर कशात चांगला म्हणजे जे बोलतात ना रंग बसतात आणि उठून जो आपला बाप्पा दिसू शकतो, त्याच्याबद्दल तुमचं म्हणजे थोडं काय सांगाल की, कारण तुम्ही स्वतः पण त्यांनी एक मूर्ती वगैरे बनवल्या. म्हणजे तेव्हा मी गावी होतो तेव्हा मला मी क्ले वगैरे घेऊन मूर्ती वगैरे मी साकारल्या स्वतः गणपतीची वगैरे. तर मला म्हणजे माझ्या दृष्टीने पण कसं आहे, प्रत्येक गोष्टी आता कसं आता लोकांचं सेलिब्रेट करण्याचा हे जास्त वाढलाय. बरोबर. तेवढं आपण आर्टिस्ट क्रिएट पण नाही करू शकत असं आहे. कारण की प्रत्येक जण जर मूर्ती बनवायला म्हणजे क्लेचा जर करायला गेलो आपण तर ते आपल्यासाठी पण खूप डिफिकल्ट होऊ शकतं असं. तर त्या गोष्टी थोड्याशा हे करून मग त्या बाकीच्या आता लोकांनी कसं केलं थोडं आर्ट जे मूर्तिकार आहेत जे मूर्ती प्रॉपर बनवतात जे क्ले मध्ये एखादी मूर्ती करून त्याचे खूप सारे मोल्ड काढतात असं आहे. तर ते थोडं कुठेतरी हे होऊन आपल्या आर्टला अजून आपण वाव देऊ शकतो. ह्या लोकांनी थोडंसं त्याकडे बघितलं. जसं आपण बोलतो कोकणात की जसं आता जर आपल्याकडे बघायला गेलं तर मोस्ट ऑफ बघायला गेलं तर पहिले डेकोरेशन हे घरात व्हायचं, छोटे मोठे डेकोरेशन लोक करायचे आणि बरं वाटायचं वेगळं. पण आता एक फ्लेक्स लावला जातो किंवा डिझाईन्स लावले जातात, त्याच्यामुळे तो आर्ट कुठेतरी लपला जातो. आणि कोकणाच्या गावात जर तुम्ही बघायचं असेल तर की
फुलं असो किंवा नारळाच्या झाप्या असो किंवा जे काय वेगवेगळे प्रकार आम्ही पण बरेच असे दर दिवशी, मी स्वतः कोकणात त्याच्यामुळे आम्ही दर वर्षी बरेच जाऊन आम्ही काय काय नवीन नवीन करत असतो असे. म्हणजे पण ते त्या सर्व मातीच्या ह्याच्यातूनच सगळं काय इको फ्रेंडली जे पण आपल्याला काही करता येईल असं, म्हणजे आपल्याच गावातल्या एक वस्तू घेऊन जसं बांबूचं काहीतरी केलं आम्ही. त्याच्यानंतर मग अशा बऱ्याच गोष्टी आम्ही करून काय काय प्रत्यक्ष तुम्हाला गरज नाहीये की गोष्टी विकत आणण्याचीच गरज आहे. तुमच्या डोळ्याच्या समोर ज्या गोष्टी अवेलेबल आहेत काहीतरी क्रिएटिव्ह आपण क्रिएट करू शकतात. बरोबर आहे. बरेच वेळ आम्ही केले असं काय काय. ओके, लास्ट प्रश्न, तुम्ही आजच्या पिढीला काय सांगाल की आर्ट फील्डकडे जायला पाहिजे का? कारण पैसे, डिजिटल आर्ट्स आणि त्याच्या मागचं की ध्येय जर तुम्ही केलात, कारण काही लोक त्या रांगेत चालता 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 अचानक वळण घेऊन निघून जातात. हो बरोबर, कारण शेवटी स्ट्रगलच आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे. तर तुम्ही काय सांगाल की कसं त्यांना? तेच आहे, म्हणजे बघा ना, आर्ट आपल्याला एक जगायला शिकवतं असं बोलतात ना, तसं त्याप्रमाणे आपण जर विचार केला नंतर तर बाकी जॉब करणं म्हणजे बाकी ज्या गोष्टी आहेत ते सर्व्हाइव्ह करण्यासाठी आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कामाला येतात. पण एक कला आपल्याला एक जगण्यासाठी काहीतरी नवीन, रोज काहीतरी नवीन करतो आपण. एक उत्स्फूर्त असतो ना आपण की अरे आज मी हे करणार आहे, तर त्यासाठी आपल्याला या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत असं. आणि एक आर्ट फील्ड साठी म्हणाल तुम्ही, जर तुम्ही करायचं असेल प्रत्येकाला किंवा ज्याच्यात जी कला आहे त्याने ती कला म्हणजे एकदा तरी आपण जगली पाहिजे. ती आपण एवढ्या वर्ष आपलं म्हणजे बोलतो नाही कसं जन्म झाला आपला की हा माणूस पण आपण जन्माला आलो, तर आपल्या प्रत्येकाला काही ना काहीतरी कला देवाने दिली आहे. फक्त ते काय समजलं पाहिजे, मला हे आता मला चित्र येते, कोणाला कवी आहे काय, कोण काय म्युझिक करतो काय, तर प्रत्येकाला एक समजलं पाहिजे. हा जेवढं लवकर आपल्याला समजेल त्या गोष्टी तेवढं आपण त्या कलेजवळ आपण जास्त आकर्षित होतो असं. आणि आर्ट मध्ये जर सांगायचं झालं तर चित्रकलेमध्ये पण खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि याच्यामध्ये असं नाही की आपण पेंटिंग करतो किंवा चित्र काढतो म्हणजे काहीच पैसेच नाही मिळू शकत असं. याच्यात पण खूप साऱ्या गोष्टी आहेत. असं नाही की आपलं म्हणजे प्रोफेशनल लाईफ आणि आपण हे बघण्याचं बघितलं. सेट डिझायनिंग सध्या पण चालू आहे, ह्याच्यावरती करू शकतो. अप्लाइड आर्ट मध्ये पण आता बऱ्याच गोष्टी करू शकतो आपण, जसं की आता प्रत्येक म्हणजे आता समजा तो कलाकार जर गेला आहे तर त्या कलाकाराच्या विशिष्ट कुठले गुणधर्म असले पाहिजे की त्यांनी ते जोपासले पाहिजे की की जर मी आर्ट घेतो आहे तर मला हे डिसिप्लिन ठेवलं पाहिजे किंवा मला सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. कारण तुम्हाला ती एक तपस्या आहे असं म्हटलं गेलं तर, की जोपर्यंत ती तपस्या पूर्णपणे होत नाही तोपर्यंत पावणारच नाही ती कला. होणार नाही. सातत्य पाहिजे, रोज काम करणं खूप गरजेचं आहे असं. म्हणजे आज केल्याने उद्या असं नसतं, ते कंटिन्युटी काम करणं. त्याच्यानंतर मग पेशन्स खूप पाहिजे माणसामध्ये. कारण की आता एखाद आपण समजा कधी पोर्ट्रेट किंवा काही करतोय तर ते असं नाही की आज त्याच्यासाठी खूप सारे तपस्या करून म्हणजे पेशन्सने काम करायला लागतं असं. कारण सध्याचं वर्ल्ड हे डिजिटल आहे. लोक इंस्टाग्रामवरच असो किंवा युट्यूबवर स्क्रोलिंगच करतोय आणि हे सोडून पेन्सिल हातात घेऊन, ब्रश हातात घेऊन स्वतःला मोकळा वेळ देऊन ते करणं. हो, पेशन्स. असं नसतं की आज आपण चालू केलं आणि 6 महिन्यामध्ये आपल्याला सगळं जमेल असं नाही. त्यासाठी खूप सारा म्हणजे थोडा टाइम दिला पाहिजे त्याला, की यासाठी समजून घेतलं पाहिजे नक्की आर्ट काय आहे. त्याच्यामध्ये पण खूप सारे कलर बॅलन्स आहे, खूप साऱ्या गोष्टी आपल्याला कलर समजले पाहिजे. त्या गोष्टी पण खूप आहेत की महत्वाच्या आहेत असं. पूर्वरंग गोष्ट रंगाची या कार्यक्रमात आज आपण शैलेश गुरव यांच्यासोबत गप्पा मारल्या. त्यांच्यावरून, यांच्या अनुभवावरून आपल्याला एक गोष्ट कळली की कलेमुळे माणूस जगतो. माझं असंच म्हणणं आहे की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक ना एक तरी कला असतेच. ती कला फक्त थोडासा स्वतःला एक वेळ देऊन जर आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर तो आनंद तुम्हीही लुटाल. शैलेश गुरव सर, तुमच्याशी गप्पा मारून आम्हाला अतिशय बरं वाटलं. या कार्यक्रमात आपण आपला अनमोल वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.